नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 प्रश्नसंच पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचे प्रश्न याच्यामध्ये असतील। पहा, पहिलाच प्रश्न इथं अमरावतीचा आहे। तर या अमरावतीच्या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवणार आहे पहा। 1134 9999 गुणाकारात दिलेला आहे। कशा पद्धतीने सोडवायचं पहा। याला एका सेकंदामध्ये मी सोडवू शकतो। पहा कशा पद्धतीने याच्यातून 1 वजा करायचं। याच्यातून 1 वजा केले तर इथं उरतात किती? तर इथं उरले 3, म्हणजे 1133 इथं उरले। आता या 1133 ला या संख्येतून वजा करायचे। 1133 पहा किती उरतात? तर इथं उरले 6, इथं उरले 6, इथं उरले 8, इथं उरले 8। हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो। 1133 88 66 पहा 1133 कुठे आहे? तर 1133 88 66 पहिलाच ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो। 1133 88 66 पहिल्याच क्रमांकाचा ऑप्शन आहे। अतिशय कमी वेळामध्ये आपण याला सोडवलेला आहे। गुणाकार केवढाही मोठा असो पहा, जर तुम्हाला अशी संख्या दिली तर तुम्ही किती सेकंदामध्ये याला सोडवायला पाहिजे? तर पहा, याच्यातून नेहमी 1 वजा करायचा। 1 वजा केलं तर इथं उरतात पहा, इथं एवढे उरले। ओके, म्हणजे 887 इथं उरतात। म्हणजे 888 मधून 1 गेला, 887 उरले। मग या 887 ला याच्यातून वजा करायचा। अतिशय शॉर्टकट ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो गुणाकाराची। आणि अशाच पद्धतीचे गुणाकाराचे नियम सुद्धा आपण पाहणार आहोत। पहा कशा पद्धतीने सोडवणार। या 887 ला 999 मधून वजा करायचे आता। तर पहा इथं उरलेत 2, इथं उरला 1, इथं उरला 1। अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येते विद्यार्थी मित्रांनो। हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। गुणाकार केवढाही मोठा असो, जर त्याचा गुणाकार 999 999 9999 अशा ज्या पटीत असेल तर याला सोपी ट्रिक आहे। त्याच्यातून 1 वजा करणे। 1 वजा केले याच्यानंतर जो उत्तर आला त्याला परत या 999 मधून वजा करणे। अशा पद्धतीने आपण कमी वेळामध्ये केवढाही मोठा गुणाकार करू शकतो विद्यार्थी मित्रांनो। अतिशय शॉर्ट ट्रिक्स आहे। जर शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो तर संपूर्ण व्हिडिओ पहा। संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग क्वेश्चनचा असेल आणि हे लेटेस्ट क्वेश्चन आहे 2024च्या पोलीस भरतीचे, तुम्हाला हेल्पफुल ठरतील। म्हणून म्हटलं संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपले मार्क तुम्हाला वाढवता येईल अशा पद्धतीचेच प्रश्न मी तुम्हाला इथे घेतलेले आहे, जे की तुम्हाला पुढच्या पेपरमध्ये 100% हेल्पफुल ठरतील। ओके, चला तर मग आता दुसऱ्या क्वेश्चनकडे आपण वळणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे। एक रुमाल 23 रुपयांना विकल्यामुळे 3 रुपये नफा होतो। जर तो रुमाल 18 रुपयांना विकला तर शेकडा नफा अगर तोटा किती? अमरावती शहरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। 2 प्रश्न आपण अमरावती शहरचे घेतले, 2 नागपूर शहरचे घेणार आहोत। अशा पद्धतीने लेटेस्ट आताच एक्झाम झालेली आहे 1-2 दिवसापूर्वी, तर त्या प्रश्नांना आपल्याला सोडवायचं आहे। आणि हे प्रश्न आपल्याला वारंवार परीक्षेत पाहायला भेटत आहे, म्हणून हे प्रश्न आपल्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असतील विद्यार्थी मित्रांनो। पहा मग काय करायचं आहे अशा वेळेस पहा काय म्हटलेलं आहे। एक रुमाल 23 रुपयांना विकल्यामुळे 3 रुपये नफा होतो, तर याची खरेदी किंमत किती असेल? आपण जर 23 रुपयांना विकतो आणि 3 रुपये नफा होतो तर 20 रुपये त्याची काय असेल? खरेदी किंमत। 20 रुपये खरेदी किंमत आहे। खरेदी किंमत भागीला 100, विक्री किंमत किती असेल मग त्याची? तर याची विक्री किंमत आहे, याची विक्री किंमत पहा, आता आपल्याला 18 रुपयाला विकायची आहे। मग 18 रुपयाला आता विकायची आहे, तर ही विक्री किंमत झाली। तर आपल्याला शेकडा नफा किंवा तोटा किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे। याला आपण तिरपा गुणाकार करणार आहोत। मग पहा, जर आपण 20 रुपयाला खरेदी केली आणि 18 रुपयाला विकत असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला काय होणार आहे? तोटाच होणार आहे। मग या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नफा तर होणारच नाही आपल्याला, कारण हे 2 ऑप्शन ऑलरेडी कट होतील। बी नंबरचे ऑप्शन कट होईल आणि डी नंबरचे ऑप्शन कट होईल। मग हे ऑप्शन कट पद्धतीने तुम्ही 50-50 वर येऊ शकता विद्यार्थी मित्रांनो। अतिशय म्हणजे सोडवलंही नाही आपण याला, तरी आपण 50-50 वर आलेलो आहोत। मग पहा काय होणार, तर इथं 100 गुणाकारात 18 छेदात 20 होईल आणि 20 न वर भाग जातो, 20 × 20 20 × 5 100, इथं उरले 18 × 5 90। म्हणजे 100 मधून किती कमी आहेत? तर 10 कमी आहेत। म्हणजे 100 मधून जर 90 काढले तर 10 उरतात विद्यार्थी मित्रांनो। 10 हे कमी आहे 100 पेक्षा, म्हणून आपल्याला तोटा होईल, 10% तोटा होईल। या प्रश्नाचं उत्तर आहे 10%। ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो। अशाच पद्धतीने आपल्याला प्रत्येक प्रश्नाला सॉल्व्ह करायचा आहे अतिशय कमी वेळामध्ये। विद्यार्थी मित्रांनो,
प्रश्न क्रमांक 3 हा तुमच्या स्क्रीनवर आहे, पहा. कंसात दिलेला आहे 999चा वर्ग वजा कंसात दिलेला आहे 998चा वर्ग बरोबर किती. नागपूर शहरचा प्रश्न आहे. इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. लोक काय करतात, गडबड करतात आणि ऑप्शन क्रमांक ए निवडून टाकतात, कारण यांना वाटते की यांचीच वजाबाकी करायची आहे. तर असं नसते विद्यार्थी मित्रांनो, याची वजाबाकी नाही करायची आणि नाही वर्ग काढून याची वजाबाकी करायची आहे. एवढा वेळ नाही आहे आपल्याला पेपर सोडवण्यासाठी. मग काय करणार आपण, याचा वर्गही काढू शकत नाही आणि याचे उत्तरही एक येऊ शकत नाही. मग काय करणार, तर अशा पद्धतीमध्ये आपण काय करणार आहोत, तर या दोघांची फक्त बेरीज करायची आहे. म्हणजे 999 प्लस 998 अशा पद्धतीने आपण याचं प्रश्नाचं उत्तर सोडवणार आहोत. मग पहा इथे किती येणार आहे. इथं जर याची बेरीज केली 9 8 17, 17 शेवटचा आकडा आपल्याला 7 दिसलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, 100%. काही सोडवायचं काम नाही पडत. अशा पद्धतीने आपण कमी वेळामध्ये सोडू शकतो. बाकी ऑप्शन चेकही करायचं काम नाही. तरीही आपण चेक करू. 17 7 हातच्या आला 1, 9 9 18 1 19 9 हातच्या आला 1, 9 9 18 1 19 1997 या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा बरं आपण याचं प्रश्नाचं उत्तर सोडवलं होतं का नाही. इथं आपल्याला ऑप्शन फक्त एका आकड्यावरूनही आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. फक्त तिथं आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड लावायची गरज आहे. जर तुम्हाला हे एकदा समजलं तर तुम्ही कमी वेळामध्ये पेपर सोडू शकता विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीची लेवल एवढी काय हार्ड नाही आहे. फक्त तिथं कॉमन सेन्स लावण्याची गरज आहे आणि कॉमन सेन्स एकदा जर लागला आपला तर आपलं. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 हा तुमच्या स्क्रीनवर आहे, पहा. कंसात दिलेला आहे 999चा वर्ग वजा कंसात दिलेला आहे 998चा वर्ग बरोबर किती. नागपूर शहरचा प्रश्न आहे. इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. लोक काय करतात, गडबड करतात आणि ऑप्शन क्रमांक ए निवडून टाकतात, कारण यांना वाटते की यांचीच वजाबाकी करायची आहे. तर असं नसते विद्यार्थी मित्रांनो, याची वजाबाकी नाही करायची आणि नाही वर्ग काढून याची वजाबाकी करायची आहे. एवढा वेळ नाही आहे आपल्याला पेपर सोडवण्यासाठी. मग काय करणार आपण, याचा वर्गही काढू शकत नाही आणि याचे उत्तरही एक येऊ शकत नाही. मग काय करणार, तर अशा पद्धतीमध्ये आपण काय करणार आहोत, तर या दोघांची फक्त बेरीज करायची आहे. म्हणजे 999 प्लस 998 अशा पद्धतीने आपण याचं प्रश्नाचं उत्तर सोडवणार आहोत. मग पहा इथे किती येणार आहे. इथं जर याची बेरीज केली 9 8 17, 17 शेवटचा आकडा आपल्याला 7 दिसलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, 100%. काही सोडवायचं काम नाही पडत. अशा पद्धतीने आपण कमी वेळामध्ये सोडू शकतो. बाकी ऑप्शन चेकही करायचं काम नाही. तरीही आपण चेक करू. 17 7 हातच्या आला 1, 9 9 18 1 19 9 हातच्या आला 1, 9 9 18 1 19 1997 या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा बरं आपण याचं प्रश्नाचं उत्तर सोडवलं होतं का नाही. इथं आपल्याला ऑप्शन फक्त एका आकड्यावरूनही आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. फक्त तिथं आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड लावायची गरज आहे. जर तुम्हाला हे एकदा समजलं तर तुम्ही कमी वेळामध्ये पेपर सोडू शकता विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीची लेवल एवढी काय हार्ड नाही आहे. फक्त तिथं कॉमन सेन्स लावण्याची गरज आहे आणि कॉमन सेन्स एकदा जर लागला आपला तर आपला रिझल्ट 100% येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. हार मानायचे नाही, आपल्याला जिंकायचं आहे. जिंकण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त मेहनत करायची आहे. एकदा जर तुम्ही क्वालिफाय झाले तर तुम्हाला पेपरमध्ये थोडीशी मेहनत करायची आणि फक्त कॉमन सेन्स लावून पेपर सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्यात ती क्षमता आहे की तुम्ही ते पेपर सोडवू शकता. स्वतःला कमी समजू नका. फक्त कॉमन सेन्स थोडासा लावा आणि प्रश्नाचे उत्तर सोडवा. वेळ भरपूर पुरते. मुलांचं म्हणणं होतं की आम्हाला या प्रश्नांना वेळ नाही पुरला, परंतु वेळ पुरण्यासारखं आहे काय याच्यामध्ये? याच्यामध्ये काहीच नाही आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला थोडेसे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार एकदा समजलं तर पूर्णच्या पूर्ण ऑप्शन आपण सहज सोडू शकतो विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निघते. फक्त आपल्याला तिथं थोडंसं आपला कॉमन सेन्स यूज करायचा आहे. चला आता आपण समोरच्या व्हिडिओकडे जाऊया, समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4 तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत काढा. प्रत्येक शर्टची म्हणजे प्रत्येक एका शर्टची खरेदी किंमत काढायची आहे. बस एवढंच समजून घ्या की एका शर्टची आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. नागपूर शहरचा प्रश्न आहे. इथं आपल्याला ऑप्शन दिलेले आहे रुपयाची. मग काय करणार, काही अवघड नाही आहे. या 2340 मध्ये आपण हे 60 प्लस करणार तर हे 100% रक्कम भेटणार आपल्याला. इथं शून्य पहा, इथं 6 4 10 शून्य हातच्याला 1, इथं झाले 2400. मग या 2400ला आपल्याला फक्त 15 ने भागणं आहे. फक्त 15 ने भागणं आहे. मग पहा 15 1 15 उरले किती इथं, तर इथं उरलेत 9.
15 सखी 90 हा शून्य कट केला इथे लिहिला. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 160 या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. सहज आपल्याला सोडवता येते कसाही प्रश्न असला तरी. चला समोरच्या आता प्रश्नाकडे जाणार आहोत आपण. आता विद्यार्थी मित्रांनो 5वा प्रश्न पाहणार आहोत आपण. जर एस म्हणजे प्लस, हॅशटॅग म्हणजे वजाबाकी, @ म्हणजे गुणाकार आणि स्टार म्हणजे भागाकार, तर या प्रश्नाचं उत्तर द्या. 16 एस 4 @ 5 हॅशटॅग 72 स्टार 8 नागपूर शहरचा प्रश्न आहे. कशा पद्धतीनं सोडवणार आहोत पहा. सर्वप्रथम हे संख्या लिहून घ्यायच्या, जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या. ओके. त्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर चिन्ह टाकायचे आहे. हे स्टार, आता हे जे आपण संख्या लिहिल्या, आता एस म्हणजे काय? प्लस. एस कुठं आहे? तर इथं प्लस. ओके. त्यानंतर @ म्हणजे गुणाकार. @ कुठं आहे? 4 आणि 5च्या मध्ये गुणाकार. त्यानंतर हॅशटॅग. हॅशटॅग म्हणजे काय? तर वजाबाकी इथे. आणि त्यानंतर स्टार म्हणजे काय? तर भागाकार. स्टार म्हणजे होते भागाकार, तर इथं भागाकार. तर सर्वप्रथम आपण काय सोडवणार आहोत? आता या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने सोडवणार पहा. इथं पहिले भाग जातो. या दोघांची क्रिया करायची म्हणजे पहिले आपल्याला भागाकार करायचा. कशा पद्धतीने करणार? तर पहा, 8 × 8 9 × 8 72 म्हणजे इथे येते 9. ओके. 9 × 8 72 मायनस 4 × 5 20. ओके. प्लस 16. तर पहा 16 आणि 20 36 मायनस 9. 36 मायनस 9 जर केलं तर उत्तर भेटून जाईल आपल्याला 27. आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल बी. ऑप्शन क्रमांक बी 27 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं होतं. त्याच्यानंतर 6व्या क्रमांकाचा प्रश्न पाहणार आहोत आपण विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीनं आपण व्हिडिओ पाहत असतो की त्याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न काय आहे आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न आपण या लेक्चर सिरीजमध्ये पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला आणखी आपण कंटिन्यू करूया. प्रश्न क्रमांक 6 तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, खालील समानता प्रश्न चिन्हांच्या जागी कोणती 2 चिन्ह येतील अशा पद्धतीचा प्रश्न आहे. नागपूर शहरचाच प्रश्न आहे. लेटेस्ट झालेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला याच्यावर विचारलेला आहे. नागपूरचा पेपर थोडासा विद्यार्थ्यांना अवघड गेलेला आहे, परंतु तेवढा काही अवघड वाटत नाही आहे. कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं, फक्त आपल्याला कॉमन सेन्सच लावायचा आहे. पहा, इथं काय म्हटलेलं आहे 98 आणि इथं जी आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे, इथं आपल्याला हे चिन्ह टाकायचे. मग या चिन्हाची ॲक्युरेट म्हणजे क्रिया केली तर आपल्याला 98 उत्तर भेटलं पाहिजे. मग या इथं कोणते चिन्ह टाकायचे, या क्वेश्चन मार्कच्या जागेवर कोणते चिन्ह टाकायचे म्हणजे आपल्याला उत्तर भेटेल. पहा, इथं जर आपण ही संख्या मोठी आहे तर या दोघांचा गुणाकार केला आपण, गुणाकार, इथं गुणाकाराचं चिन्ह जर टाकलं तर 12 × 8 96 आणि इथं प्लस जर 2 केले आपण, इथं प्लस, तर 98 भेटतात. काय केलं इथं पहा, इथं गुणाकाराचं चिन्ह टाकलं 12 × 8 96 प्लस इथं प्लस केलं 2, 96 2 98, म्हणजेच पहिल्यांदा प्लस येईल आणि दुसऱ्यांदा गुणाकार येईल. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी, प्लस आणि गुणाकार. अशा पद्धतीने आपण सोडवलेला काहीही क्रिया केलेली नाही आहे, फक्त चिन्ह टाकून पाहिले आणि आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो 7व्या क्रमांकाचं उदाहरण आपण पाहणार आहोत. त्रिकोणाच्या 2 कोनाची मापे 68.8 आणि 57.2 असल्यास तिसऱ्या कोणाचे माप किती? हेही नागपूर शहरचाच प्रश्न आहे. पहा, अतिशय कमी वेळामध्ये याला सोडू शकतो. आपल्याला माहित असलं पाहिजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मग यांच्या दोघांची बेरीज किती करायची? तर या दोघांची बेरीज जर केली आपण तर किती येतात पहा, 68.8 प्लस 57.2. आता याची बेरीज करा. इथं उरली किती? तर इथं बेरीज केली तर 10, 10शी 0 हातच्याला 1, त्यानंतर 8 आणि 8 16शी 6 हातच्याला 1, 6 आणि 6 12, म्हणजे 126 आपल्याला मायनस करायचे आहे 180 मधून. 126 जर वजाबाकी केली तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. तर पहा, 126 जर गेले तर 54 उरतात विद्यार्थी मित्रांनो. 54 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 10तून 6 गेले
4 राहिले, हातच्या वापस, 8 3 गेले, 5 राहिले म्हणजे 54. ओके, तर हे 54 अंश आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. फक्त बेरीज आणि वजाबाकीच करायचं होतं. अतिशय सोपा पेपर होता विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक 8 आपण पाहणार आहोत. एका प्राणी संग्रहालयातील मोर व सशांची एकूण संख्या 30 आहे व त्यांच्या पायांची संख्या 96 आहे. तर मोर आणि ससे यांचे अनुक्रमे संख्या किती? नागपूर शहरचा प्रश्न आहे. इथं आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. मग पहा याला सोडवायचं कसं, तर पहा हे 30 गुणीला 2 करणार. 30 दोन्ही 60. ओके, 96 वजा 60. पहा काय केलं, हे एकूण संख्या आहे त्यांची गुणीला 2. एक्स्ट्रा पाय कोणाला आहे, तर सस्याला एक्स्ट्रा 2 पाय आहे म्हणून या 2 न गुणलं आपण. पहा आता 2 न जर गुणलं तर इथं किती उरलेत पहा, इथं उरतात 36. आता या 36 ला परत आपण 2 न भागणार. किती न भागणार? 2 न भागणार आहोत. तर मग 2 न भागलं तर इथं उरतात 18. मग 18 हे 2 पाय कोणाचे एक्स्ट्रा आहेत? हे 2 पाय एक्स्ट्रा आहेत सस्यांचे, म्हणजे 18 हे ससे असतील. 18 काय आहे? ससे. आणि त्याच्यानंतर 36 मधून म्हणजे 30 मधून 18 गेले. 30 मधून 18 गेले तर 12 उरतात. 12 हे पाय कोणाचे आहेत? तर हे मोरांचे पाय असेल. ओके, म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे, तर अनुक्रमे दिलेला आहे. अनुक्रमे पहिले कोणाला दिलं? मोर. मोरची किंमत किती आहे मग? 12. अनुक्रमे पहिले 12 ऑप्शन मध्ये शोधा. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 12 आणि 18 दोन्ही प्रश्नाचे उत्तर भेटलेले आहे. अशा पद्धतीने अनुक्रमे म्हटलं तर अनुक्रमेच घ्यावं लागते विद्यार्थी मित्रांनो. इथं 18 आणि 12 दिलेलं आहे. मग हे जर ऑप्शन तुम्ही निवडलं, ऑप्शन उत्तर जरी बरोबर काढलं परंतु गलत ऑप्शन निवडलं तुम्ही, तरी तुमचे मार्क कटतात विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला तिथे केअरफुली चेक करायचं आहे की ससे कोणते आहे आणि मोर कोणते आहे. आणि आपल्याला मोर पहिले दिलेला आहे आणि ससे नंतर दिलेला आहे म्हणून अनुक्रमे म्हटलेलं आहे. आणि अनुक्रमेचं उत्तर अनुक्रमेप्रमाणेच काढावे लागते विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक 9 आपण पाहणार आहोत. 9 उदाहरण आहे BC छेदात 6, DG छेदात 28, GL छेदात 84. तर इथं क्वेश्चन मार्कच्या जागेवर कोणता अंक येईल किंवा कोणता अक्षर येईल, जे बी असेल. तर इथं नागपूरचा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. नागपूरचा प्रश्न आहे. तर मग याला सोडवणार कसं, तर याला सोडवायचं कसं, तर हेच पहा. सर्वप्रथम याची किंमत काढावं लागेल आपल्याला. याची किंमत कशा पद्धतीने काढणार आपण, तर पहा B आणि C. B ची किंमत आहे 2 आणि C ची किंमत आहे 3. 3 दोन्ही 6 होतात, छेदात 6 आले म्हणजे या दोघांचा गुणाकार केल्यावर ही क्रिया भेटत आहे आपल्याला 6. मग इथं पहा D ची किंमत 4 आहे गुणीला G ची किंमत 7 आहे. 7 चोक 28 भेटत आहे आपल्याला. तर मग हे वरच्या दोन संख्येचा गुणाकार खालची संख्या आहे, बरोबर आहे. मग इथं चेक करायचं आहे आपल्याला की वरच्या दोन संख्येचा गुणाकार खालची संख्या कोणत्या पद्धतीनं. जर समजा हे चेक करतो म्हटलं 7 गुणीला 12, 12 साती 84 भेटतात विद्यार्थी मित्रांनो. याचा अर्थ सिंपल आहे की वरच्या दोन संख्येचा गुणाकार खालची संख्या आहे. मग इथं जर आपण आय ची किंमत घेतली 9, चौथा ऑप्शन चेक करणार. 9 गुणीला 17, क्यू ची किंमत आहे 17. 9 गुणीला 17 केलं तर 17 153 व्हायला लागले. 153 व्हायले तर ऑप्शन क्रमांक डी तर नाही आहे. ऑप्शन क्रमांक डी नाही आहे. मग ए गुणीला झेड जर घेतलं आपण, ए गुणीला झेड म्हणजे ए ची किंमत 1 आहे, झेड ची किंमत 26 आहे. तर 26 एक 26 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असू शकते. आणि पहा त्याच्यानंतर पी ची किंमत जर ऑप्शन क्रमांक सी चेक करतो म्हटलं तर पी ची किंमत किती आहे आपल्याला. पी ची किंमत दिलेली आहे 16 गुणीला 17, 17 सखी 102. ओके, मग 17 सखी 102 होते तर इथं ऑप्शन मध्ये तर 2 नाहीच आहे म्हणजे हे ऑप्शन कट झालेलं आहे. ओके, माझ्या मते ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असू शकते. तरी आपण एकदा चेक करू 1 नंबरचा ऑप्शन. मग या ऑप्शनला चेक करण्यासाठी काय करणार आपण, आय ची किंमत आहे 9 आणि क्यू ची किंमत आहे 17. मग 17 153 व्हायला लागले. तर इथंही हे ऑप्शन चुकलेलं आहे म्हणजे तिन्ही ऑप्शन चुकलेलं आहे. ऍक्च्युली आपल्याला इथंच उत्तर भेटलं होतं विद्यार्थी मित्रांनो. आणि इथं मुलं काय करतात,
इथं जर बी ची किंमत दिली, इथं सी ची डी ची किंमत गेली, मग इथं जी ची किंमत दिली तर याच्या समोरची किंमत घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु तसं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने निघणार. वरच्या दोन संख्येचा गुणाकार खालची संख्या छेदात लिहिलेली आहे, म्हणजे गुणाकाराचं उत्तर छेदात लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. आता समोरच्या उदाहरणाकडे आपण जाऊया. आता विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक 10 आपण पाहणार आहोत. पहा, किंमत काढा आणि आपल्याला इथं वर्गमुळात बरेचसे संख्या दिलेली आहे आणि चिन्ह वेगवेगळे दिलेले आहेत. हा नागपूरचा प्रश्न आहे आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. इथं गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी कोणतीही पद्धत दिली तरी आपल्याला सोप्या पद्धतीनं काढता येते. फक्त एवढंच की आपल्याला आतमधल्या वर्गमुळापासून सुरुवात करायची आहे. मग कसं सोडवणार पहा. हे आतमधलं वर्गमूळ आहे, याचा वर्गमूळ काढायचा आपल्याला 4. याचा वर्गमूळ किती निघाला 4. तर मग इथं वजाबाकीचं चिन्ह आहे तर हे 4 याच्यातून वजा करणार आपण. ओके, समजलं. मग हे येणार किती इथं 36. आता 36 ही वर्गमुळातली संख्या असेल, याचाही वर्गमूळ घ्यायचा आहे आपल्याला. मग इथं वर्गमूळ किती येते 6. मग 6 इथून आपण मायनस करणार, कारण इथं मायनसचं चिन्ह आहे. हे 6 इथून वजा करणार तर इथं येणार किती, इथं येणार 64. 64चं वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला. तर याचं वर्गमूळ येणार 8. 8 इथं प्लस करणार आपण. प्लस करणार म्हणजे पहा, वर्गमुळात 41 प्लस 8 जर केले तर उत्तर येते वर्गमुळात 49 शेवटचं. आणि याचं फायनल आन्सर येईल. हे वर्गमुळाचं चिन्ह काढायचं असेल तर आपल्याला इथं वर्गमूळ लिहावं लागते. मग 49 कशाचा वर्ग आहे तर ते 7चा वर्ग आहे, त्याचं वर्गमूळ 7 येते. तर हे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अतिशय कमी वेळामध्ये याला सोडवावं लागते विद्यार्थी मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे समजून घ्या, जर इथलं चिन्ह गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी जे बी आलं तर जे बी वर्गमूळ येईल त्याला ती क्रिया करायची आहे. म्हणजे बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी, गुणाकार असेल तर गुणाकार, भागाकार असेल तर भागाकार. काही घाबरायचं काम नाही. एवढं जरी मोठं असं कोणतंही चिन्ह दिलं किंवा मग वर्गमुळात किती संख्या असल्या तरी पहिले आपल्याला काय करावं लागते, सर्वात आतमधलं वर्गमूळ सोडवावं लागते. इथली जी बी क्रिया असेल, गुणाकार असेल तर गुणाकार करा, बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी आणि भागाकार असेल तर भागाकार. अशा पद्धतीने हे सोडवावं लागते विद्यार्थी मित्रांनो, अतिशय कमी वेळामध्ये. चला आता आपण समोरच्या उदाहरणाकडे बघूया. उदाहरण क्रमांक 11 तुमच्या स्क्रीनवर आहे. जर 2x प्लस 3y बरोबर 13 आणि 4x मायनस y बरोबर 5 तर y ची किंमत काढा. अमरावतीचा प्रश्न आहे. इथं आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. मग पहा, आपल्याला या y ची किंमत काढायची. मग y ची किंमत काढायची कशी तर पहा, या दोन संख्येत काय होईल, गुणाकार होईल. या दोन संख्येत गुणाकार होईल आणि प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लस होईल. मग अशी संख्या आहे कोणती की त्याचा गुणाकार केला, या दोन संख्येचा गुणाकार केला आणि या दोन संख्येचा गुणाकार केला आणि यांची बेरीज जर केली तर 13 येते. जर आपण ऑप्शन मधून या x साठी किंवा y साठी कोणती संख्या द्यायची, आपल्याला y ची किंमत काढायची तर x ला किंमत देण्याचं काम नाही. मी तुम्हाला एकदम शॉर्टकट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीने सोडवायचा. पहा, आता इथं जर मी याला 9 करतो म्हटलं, याला 9 करतो म्हणजे 3 गुणिला 3 संख्या घेतली. आता मी याच्यातली संख्या घेतली 3 गुणिला 3, इथं झाले 9 आणि इथं या x साठी जर 2 किंमत घेतली, 2 गुणिला 2 4 होतात. किती होतात 4 होतात. 4 आणि 9 13 होतात. मग सरळ सरळ ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. मग इकडेही चेक करायचं एकदा. तर चेक करायचं कसं, मग पहा, आपण x ची किंमत घेतली होती 2 म्हणजे 4x म्हणल्यावर हे झाले 4 गुणिला 2 मायनस y ची किंमत 3 घेतलेली आहे. तर आपण जर केलं 4 दोन्ही 8 मायनस 3 बरोबर 5 तर बरोबर आहे. आपल्याला x ची किंमत 2 भेटली आणि y ची किंमत 3 भेटलेली आहे. तर एक्झॅक्टली आपल्याला y चीच किंमत काढायला सांगितली म्हणून y ची किंमत भेटलेली आहे 3. अशा पद्धतीने आपण त्याला सोडवू शकतो. घाबरायचं काम नाही. फक्त ऑप्शन मधून घेऊन आपल्याला ती संख्या सोडवावी लागते. केअरफुली निरीक्षण केलं तर आपल्याला सहज आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटते विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण शेवटचं उदाहरण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमधील. 26 जानेवारी 2001 रोजी मंगळवार आहे. तर 26 जानेवारी 2013 रोजी कोणता वार असेल. इथं आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. मग या प्रश्नाला सोडवायचं कसं पहा. सर्वप्रथम या दोघातला फरक काढायचा आपल्याला. 13 मधून 1 गेला तर इथं उरलेत 12 वर्ष. 12 वर्षाचा फरक आहे
आणि याच्यामध्ये लीप वर्ष किती आहेत. तर यामध्ये लीप वर्ष किती आहे, तर 2004चा एक लीप वर्ष आहे, त्याच्यानंतर 8चा आहे आणि 12चा आहे, असे 3 लीप वर्ष आहे. म्हणजे टोटल किती झाले, तर इथं झालेले आहे 15. मग या 15ला आपण नेहमी 7ने भागणार. 7ने जर भागलं इथं 7 एक 7, 7 दोन्ही 14, उरले किती, एक वार. मग एक वार आपल्याला समोर जायचं आहे. जर आज मंगळवार असेल तर समोरचा वार कोणता असेल, बुधवार असेल. एक वार आपल्याला समोर जायचं आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आणखी अशाच पद्धतीची काही उदाहरणं घेऊन. धन्यवाद.